हिंगोलीमध्ये सुद्धा उद्या होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे। औद्योगिक वसाहत परिसरामध्ये असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मतमोजणीची प्रक्रिया पार पाडली जाईल। मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा तैनात आहे। आढावा घेतले आमचे प्रतिनिधी माधव दिपके यांनी। हिंगोलीच्या औद्योगिक वसाहत परिसरामध्ये असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये ही मतमोजणी होणार आहे आणि या मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। याच ठिकाणी स्ट्रॉंग रूम आहेत। मागील जवळपास महिन्याभरापासून या ठिकाणी सर्व ईव्हीएम मशीन जे ठेवल्या होत्या आणि उद्याला याच ठिकाणी जे ते मतमोजणी सुद्धा होणार आहे। 84 टेबलवर ही मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे। एकूण 23 ते 25 फेऱ्यामध्ये ही मतमोजणी होणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर मागील महिनाभरापासून जे ते निकालाचे नागरिकांना उमेदवारांना जे ते धाकधूक लागली होती ती धाकधूक उद्याला थांबणार असून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील नागरिकांनी कोणत्या उमेदवाराला कौल दिला, कुणाचं पारडं जड भरणार हे उद्याला कळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।